जब तक सूरज चांद रहेगा संविधान कभी नहीं बदलेगा, हे मोदीजींचं घोषणा आहे. आणि म्हणूनच विकासाला आपल्याला मत द्यायचं आहे. आणि कोल्हापूरकरांनी ठरवल्यानंतर कोल्हापूरकर शब्दाला पक्का आहे. जसं एकदा कमिटमेंट केली की कमिटमेंट केली, आम्ही देखील एकदा शब्द दिला की सरकार शब्द फिरवत नाही. आणि म्हणून आज तुम्हाला एवढंच सांगतोय, दोन्ही खासदार आपल्या कोल्हापूरच्या पंचगंगेचं प्रदूषण थांबवल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर महापुरामध्ये दरवर्षी नुकसान होतं, त्यासाठी आपल्या सरकारने 3,500 कोटींचा प्रकल्प तयार केलाय. 3200 कोटींचा प्रकल्प या पंचगंगेचं प्रदूषण थांबवण्यासाठी केलाय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हे सरकार विकासाला मत देणार आहे, विकासाला महत्व देणार आहे. आणि म्हणून आपलं एक मत हे मोदीजींना जाणार आहे. या ठिकाणी संजय मंडलिक यांना मत म्हणजे मोदीजींना मत, संजय मंडलिक यांना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत, या धैर्यशील मानेला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत. आणि म्हणून देशाचा विकास करायचा असेल, 2047चं विजन डोळ्यासमोर ठेवून आदरणीय मोदीजी काम करतायत. पूर्ण जीवन त्यांनी देशाला समर्पित करून टाकलंय. आणि म्हणून 2014 पूर्वी आपण पाहिलं तर या देशात दंगे, घोटाळे, भ्रष्टाचार, बॉम्बस्फोट होत होते. 2014 नंतर मला सांगा, एक तरी दंगल, बॉम्बस्फोट, घोटाळे, भ्रष्टाचार एकही नाही. हा आपला प्रधानमंत्री बेदाग आहे, बेदाग. त्याच्यावर आरोप करण्याची हिम्मत कुणी दाखवू शकत नाही, असा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेला आहे. आणि म्हणून 2014ला आरोप केले, जनतेने सुपडा साफ केला. 2019ला आरोप केले, शिवाय शाप दिले, जनतेने सुपडा साफ केलाच. पण विरोधी पक्ष नेता बनवणे एवढे खासदार देखील निवडून नाही आले. आणि म्हणून 2024ला पण हीच गत त्यांची होणार आहे. त्यांना आपल्याला पाडण्याची गरज नाही, ते आपल्यामध्ये तंगड्यात तंगड घालून पडणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मगाशी दादानी सांगितले, निवडणुका आल्या की संविधान बदलणार, 400 पार झाले की संविधान बदलणार. अरे संविधानच्या बद्दल मोदी साहेबांनी स्वतः वक्तव्य केलेलं आहे. खरं म्हणजे 50-60 वर्षात संविधान दिन साजरा करण्याचं तुम्हाला आठवलं नाही. पण मोदीजींनी 2015 सालापासून संविधान दिन सुरू केला. दरवर्षी संविधान दिन आपण साजरा करतो. आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा संविधान कभी नहीं बदलेगा, हे मोदीजींचं घोषणा आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.